नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी करणार आहे भरली गिलकी। त्यासाठी मी गिलकी स्वच्छ धुवून पुसून इथे घेतलेली होती आणि त्याचे पीस करून घेतलेले होते। आता त्याला अशा प्रकारचे आपल्याला कट द्यायचे आहेत की जेणेकरून आपण त्यामध्ये मसाला भरू शकतो। जशी तुम्ही भरली वांगी करतात, भरली कारली करतात, तशीच या ठिकाणी मी भरली गिलकी करत आहे। अशा प्रकारे कट द्यायचे आहेत गिलक्याला। एक गिलकं मी तुम्हाला कट करून दाखवत आहे। अशा प्रकारे मी 3 पीस याचे केलेले आहेत। गिलका जर का बारीक असेल खूप तर तुम्ही 2च कट त्याला द्या। अशा प्रकारे मी सर्व गिलक्यांना कट करून घेतलेले आहेत, असे कट केलेले आहेत। आता त्यासाठी लागणारा मसाला आपण बघून घेऊयात। 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीपुरता मीठ आणि तेल आणि शेंगदाण्याचा कुट्टा। यामध्ये लाल मिरची पावडर मी घातलेली आहे, हळद घालायची आहे, धनेपूड, जिरेपूड, मीठ मी चवीपुरता घेतलेलं होतं, सर्व घालत आहे। या ठिकाणी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तुम्ही तेल कमी जास्ती करू शकतात। आता हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेणार आहे। मसाला आता रेडी आहे। आता मी गिलक्याचे एक पीस घेऊन त्यात हा मसाला भरत आहे। अशा प्रकारे मी इथे मसाला भरून घेतलेला आहे। सर्व गिलक्यांच्या पीसमध्ये मी मसाला भरून घेत आहे। बघू शकता तुम्ही, एका कढईमध्ये मी सर्व भरली गिलकी ठेवलेली आहेत आणि आता 2 पळ्या मी तेल घालणार आहे। खाली मी तेल घातलेलं नव्हतं, फक्त गिलकी ठेवून दिलेली होती आणि आजूबाजूने मी 2 पळ्या तेल सोडलेलं आहे। आता या भाजीला कमी गॅसवरच होऊ द्यायचे आहेत। फार वेळ लागत नाही भाजी शिजायला, लगेचच शिजते। यावर मी आता एक झाकणी ठेवलेली आहे। भाजी माझी शिजून तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू।